Hello, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, and the topic name is 1111 manifestation portal of universe opening tomorrow at 11:11 a.m. and 11:11 p.m. Okay, and the video is very going to very interesting and significant. That's why don't skip the video and watch full video. Okay, but before this, guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Now let's start today's topic. 1111 manifestation portal of universe opening tomorrow, that is 11 November at morning 11:11 and evening 11:11. Okay मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी या सृष्टी रचयिता सर्वे सर्वा देवांचेही देव त्रिखंडाचे स्वामी महादेवजी आणि बुद्धिदाता सुखकर्ता दुःखहर्ता गौरीनंदन गणेशजी यांना वंदन करून आणि यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करूयात. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नांचं विनाश करणारा सुखप्राप्ती करून देणारा गौरी पुत्र गणेश आणि या सृष्टीचे रचयिता या त्रिखंडाचे स्वामी देवांचेही देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करत आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? आपण ब्रह्मांडामध्ये संकल्प आपले सोडण्याचा टाइम जो असतो, दॅट इज 11:11 and tomorrow is very special day. 11 November is very special and very important day in whole year, and the time is morning 11:11 a.m. and evening 11:11. This is the right time for manifestation portal of universe opening. म्हणजेच उद्या जो 11 नोव्हेंबर आहे, 11 नोव्हेंबर हा दिवस अतिशय खास आहे. कारण 11वा महिना आणि 11 वाजण्याची वेळ म्हणजे सकाळचे 11 वाजताना 11 वाजून 11 मिनिटांनी आणि संध्याकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी या दोन वेळेत ब्रह्मांड म्हणजे पोर्टल टाइम आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे ब्रह्मांड अगदी भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आणि आपले जे संकल्प आहेत, आपल्या जे इच्छा आहेत, आपल्या जे विशेष आहेत ते ऐकण्यासाठी, म्हणजे त्याचे डोर्स ओपन आहेत, म्हणजे त्याचे दरवाजे ब्रह्मांडाचे उद्या ओपन असणार आहेत. तसं तर दररोजच ईच अँड एव्हरी डे 11:11 मॉर्निंग अँड 11:11 इव्हनिंग इज व्हेरी इम्पॉर्टन्स फॉर मॅनिफेस्टेशन टाइम. बट
tomorrow 11 November is very important in whole year. म्हणजे उद्याचा जो दिवस आहे पूर्ण वर्षभरातनं, कारण पूर्ण वर्षभरातनं असा एक दिवस येतो तो म्हणजे 11 नोव्हेंबर, आणि त्यात सकाळचे 11 वाजून 11 मिनिट आणि संध्याकाळचे 11 वाजून 11 मिनिट या वेळेत आपण जर आपल्या 11 विशेष म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत, आपले जे संकल्प आहेत, ते ब्रह्मांडाला सांगण्याची वेळ म्हणजे 11-11 सकाळचे आणि संध्याकाळचे 11-11. आणि 11 नोव्हेंबर हा अतिशय वर्षातला खास असतो. तसं तर दररोज 11 वाजून 11 मिनिट हे महत्त्वाचे असतात. परंतु ह्या सगळ्यात म्हणजे उद्याचा दिवस इट इज अ गोल्डन टाईम. उद्याचा जो 11 नोव्हेंबर हा दिवस आहे, हा ब्रह्मांडाला आपले संकल्प सांगण्यासाठी आणि ब्रह्मांड ते सगळे संकल्प आपले मूर्त रूपात म्हणजे साकार करून देण्यासाठी जो टाईम आहे, म्हणजे ब्रह्मांड आपलं जे संकल्प आहे तो ऐकण्याचा आणि आपण ब्रह्मांडाला ते देण्याचा, आणि आपण ते ब्रह्मांडामध्ये सोडले तर आपले ते लवकर फलित होतात आणि आपल्याला सक्सेस मिळतं. म्हणजे आपली जी बी इच्छा असेल, आता उदाहरणार्थ एखाद्याची इच्छा असेल की मला भरपूर भरपूर माझ्याकडे पैसा यावा, अशी इच्छा आहे, तर ब्रह्मांडाला सांगून ठेवायचं. मग त्या त्या पद्धतीनं त्या सगळ्या घटना क्रिया करायचं काम ब्रह्मांडाचं सुरू झालं आणि आपल्याकडं कसा भरपूर पैसा आणून द्यायचा हे काम ब्रह्मांडाचं लागलं. आपला आणि ब्रह्मांडाचा कनेक्शन टाईम आहे. म्हणून उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. 11-11 मॅनिफेस्टेशन पोर्टल टाईम, portal of universe opening time, that is 11-11 and 11 November is very significant day, and that is tomorrow म्हणजेच उद्याचा दिवस. So it's the best time for all of us. 11 November at morning 11:11 a.m. and evening 11:11 p.m. It's very important and significant टाइम कमिंग इन धिस इयर. तसंच तर प्रत्येक वर्षी 11 नोव्हेंबरचा हा दिवस असतो, अतिशय खास असतो. म्हणजे ब्रह्मांड आपले सगळे जे संकल्प आहेत ते ऐकण्यासाठी उत्सुक असतो. त्याचे सगळे डोर्स ओपन असतात, म्हणजे खुले असतात. म्हणजे ब्रह्मांडाचा आणि आपला कनेक्शन व्हायचा टाईम दिवस म्हणजे 11 नोव्हेंबर. तसं तर दररोज जो 11 वाजून 11 मिनिट मग सकाळचे असतील किंवा संध्याकाळचे, हाही टाईम आहे 1 मिनिटासाठी. 11 वाजून 11 मिनिट ते 11 वाजून 12 मिनिट 1 मिनिटासाठी. परंतु उद्याचा दिवस पूर्णच खास असणार आहे. त्यातल्या त्यात 11 वाजून 11 मिनिट सकाळचे आणि संध्याकाळचे 11 वाजून 11 मिनिट या वेळेला जर आपण आपले संकल्प, आपल्या इच्छा, आपले जे काही आपण ठरवलेलं आहे ते जर ब्रह्मांडाला सांगितलं आणि ब्रह्मांडाचं आपलं कनेक्शन टायमिंगमध्ये म्हणजे 11-11ला जर सांगितलं तर ते नक्की आणि नक्कीच फलित होत असतं. ओके. ऑब्वियसली 11:11 टाइम ऑफ each and every day is important, but all whole year in year there are 365 days, and out of these 365 days tomorrow 11 November is very special. That is, we can say it's a manifestation portal universe opening time. म्हणजे हे जे पोर्टल आहे मॅनिफेस्ट करायचं, ते 11 नोव्हेंबर हा, कारण 11वा महिना आणि 11 वाजून 11 मिनिट, मग ते सकाळचे असतील किंवा संध्याकाळचे, म्हणजे 11वा महिना म्हणजे नोव्हेंबर आणि तो उद्याला येत आहे आणि इट्स अ व्हेरी गोल्डन टाईम. ओके. सो वी कॅन से आवर 11 विशेस टू ब्रह्मांड ऑर युनिवर्स. म्हणून आपण आपल्या ज्या 11 इच्छा आहेत त्या ब्रह्मांडाला उद्या सांगायच्या आहेत आणि त्या इच्छा कशा फलित करायच्या, त्या कशा सक्सेस करून आपल्याला आपल्या इच्छापूर्ती करायची, हे नंतर ब्रह्मांडाचं काम चालू होतं. कारण आपण एकटं कुठलंही काम करा. आता उदाहरणार्थ बघा, आपल्याला एखादं छानसं घर बांधायचं, आपण एकटा बांधू शकतो का? नाही. तर आपण ब्रह्मांडाला सांगायचं मला एक छानसं घर हवं आहे, किंवा मला एक छानसा बंगलो हवा आहे, जे बी आपली इच्छा असेल, किंवा मला छानशी एक ऑडी गाडी माझ्याकडे पाहिजे, किंवा BMW गाडी माझ्याकडे पाहिजे, किंवा माझ्याकडे. परंतु एक ब्रह्मांडाला आपण सूचना देताना कधीही
निगेटिव्ह सूचना द्यायच्या नाहीत. म्हणजे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं नाही म्हणायचं. तर असं पॉझिटिव्हमध्येच म्हणायचं, की माझ्याकडे ऑडी कार आहे किंवा माझ्याकडे भरपूर पैसे येत आहेत. मी भरपूर श्रीमंत होत आहे दिवसेंदिवस आणि त्याबद्दल युनिव्हर्स आपले आभार किंवा थँक यू युनिव्हर्स फॉर धिस फॉर धिस बिकॉज आय एम बिकमिंग रिच अँड रिचर ईच अँड एव्हरी डे. म्हणजे दररोज मी श्रीमंत होत आहे. माझ्याकडे भरपूर पैसा, अगदी 10 दिशांनी पैसा येत आहे. आता तुम्ही म्हणाल 10 दिशा कोणत्या? मुख्य दिशा 4, उपदिशा 4, 4 आणि 4 8 आणि खालचा आणि वरची. हे असे एकूण 10 दिशा म्हणजे 10ही दिशा. तर 10ही दिशेतनं मला माझ्याकडे भरपूर असा पैसा येत आहे. मी भरपूर श्रीमंत होत आहे. या जगातला सगळ्यात भाग्यवान मी आहे. म्हणजे अशा होकारार्थी सूचना द्यायच्या किंवा माझ्याकडे सुख, समृद्धी, वैभव येत आहे. मी आनंदी आहे. माझी फॅमिलीतले सगळे प्रत्येक मेंबर आनंदी राहत आहे. निरोगी राहत आहे. आरोग्यवान आहे सगळेजण आणि सगळ्यांकडं विद्या, धन, प्रतिष्ठा, मान हे सगळं आम्हाला भरभरून मिळत आहे आणि त्याबद्दल हे ब्रह्मांड आम्ही तुझे आभार व्यक्त करतो. तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. असं म्हणून होकारार्थी सूचना द्यायचा टायमिंग आहे. तर 11 विशेष आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला विशेष सांगतोय. तर त्या विशेष आपण 11 वाजून 11 मिनिटाने आपण त्याच्या अगोदर अगदी 10 मिनिट 11 वाजून 9, 10, 8-9 मिनिटांनीच आपण बसायचं एखाद्या छानशा आसनावर. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. म्हणजे मन शांत करण्यासाठी रिलॅक्स बसायचं आहे. हात जोडायचे आहेत. पहिल्यांदा आपण ब्रह्मांडाला युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. आय एम रेडी फॉर ॲक्सेप्टिंग ऑल युअर ब्लेसिंग्स असं म्हणायचं आहे. म्हणजे मी तयार आहे. तू जे आशीर्वाद देणार आहेत, तुमच्याकडून ब्रह्मांडाकडून जे आशीर्वाद येत आहेत ते घेण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही जे मला भरपूर असे पैसे पाठवत आहेत माझ्या भाग्यामध्ये ते स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. मग मी आनंदी आहे, उत्साही आहे. माझ्याकडे भरभरून पैसे येत आहेत. मी या जगातला एक भाग्यवान असा व्यक्ती आहे. आमच्या घरात जितके म्हणून फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळे आरोग्यवान आहेत, कीर्तिवान आहेत, बुद्धिवान आहेत. घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदत आहे आणि त्याबद्दल आम्ही हे युनिव्हर्स आपले धन्यवाद, आभार व्यक्त करतो. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देत आहोत ब्रह्मांड तुम्हाला. असं म्हणून ब्रह्मांडाला आपण थँकफुल करायचं आहे. कारण कुठलीही गोष्ट अगदी आपल्याला आपण एक्झाममध्ये पेपर देत आहोत आणि तितक्यात आपला जर पेन बंद पडला तर आपण साईडवाल्या स्टुडंटला म्हणतो, प्लीज गिव्ह मी युअर पेन. जर त्याच्याकडे एक्स्ट्रा इफ यू हॅव एनी एक्स्ट्रा पेन म्हणून विनंती करतो. मग तो आपणाला पेन देतो. मग एक्झाम होते आणि मग त्याला पेन रिटर्न करताना आपण जर गुपचूप पेन देत असू आपण त्याला थँकफुल जर म्हणत नसो तर आपण कृतज्ञ ठरू आणि मग त्यानंतर आपल्याला ब्रह्मांड पण मदत करणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीचं थँक्स केलं पाहिजे. मग आपण त्या पेन दिला. साधा कसं परीक्षेतला टाईम तर खूप महत्त्वाचा असतो आणि मग त्यामुळे आपला पेपर होतो वगैरे. मग त्यावेळेला थँक्स अ लॉट किंवा मी खूप आभारी आहे तुम्ही आम्हाला पेन दिल्यामुळं मी माझं काम करू शकलो वगैरे वगैरे. आपण त्याचे आभार व्यक्त करणे हे आपलं कर्तव्य असतं. तसंच ब्रह्मांडाचे सुद्धा आपण आभार केले पाहिजे. आणि आणखी एक ब्रह्मांडाला निगेटिव्ह म्हणजे आपण ज्या एनर्जीमध्ये सूचना देत आहोत, आपण जर दुःखी कष्टी होऊन जर सूचना आपण देत असू, की माझ्याकडे हे नाही, त्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, असं रडगाणं करत किंवा हे करत, तर त्याच पद्धतीचे व्हायब्रेशन आपल्याला ब्रह्मांड पाठवलं. तसेच प्रकारच्या ब्लेसिंग पाठवेल. म्हणून त्याच्यासाठी आपण रेडी पाहिजे, आपण आनंदी पाहिजे. जसं की आता आपण किंग आहोत आणि किंग कसा रुबाबदार असतो, त्याच्याकडे पैसा असल्यामुळे समाधान असतं, सुख असतं, त्याचा एक वेगळाच डमडोल असतो. तसं आपण आपल्या वागण्यात पॉझिटिव्हनेस तसा म्हणजे जसं की आपल्याकडं ऑडी कार असल्यावर आपण जसं राहू जणू आपल्याला आता ऑडी कार मिळालीच आहे आणि आपण त्या पद्धतीनं राहत आहोत अशा सूचना दिल्या पाहिजे. नर्वस होऊन सूचना द्यायच्या नाहीत. तर आनंदी होऊन फ्रेशनेस होऊन की माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे त्याबद्दल थँक्यू.
मी या जगातला एकमेव व्यक्ती आहे की ज्याच्या ब्लेसिंग, सगळ्या ब्रह्मांडाचे तुमचे ब्लेसिंग मला मिळत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. मी या जगातला सगळ्यात भाग्यवान असा माणूस आहे. माझ्याकडे पैसाच पैसा, दाही दिशांनी पैसा येत आहे. मी जगातला सुखी, समृद्ध, आरोग्यवान, कीर्तिवान, बुद्धिवान असा एक मनुष्य आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळं ब्रह्मांड, तुम्ही जी कृपा केलेली आहे त्याबद्दल थँक्यू. आय एम ग्रेसफुल और थँक यू फॉर धिस, असं म्हणून त्याला ब्रह्मांडाला आपण धन्यवाद द्यायचे आहेत. आणि हा टाईम कधी आहे? दररोज 11 वाजून 11, म्हणजे संध्याकाळचे 11 वाजून 11 मिनिट किंवा सकाळचे 11 वाजून 11. आता सकाळचे 11 वाजून 11 हे सगळे कामात दिवसा सगळा गोंधळ वगैरे असतो, म्हणून आपण दररोज किमान संध्याकाळी तरी 11 वाजून 11 मिनिटांनी सगळं शांत असतं. त्यावेळेला आपण हे अफर्मेशन किंवा आपल्या विशेष आहेत त्या ब्रह्मांडाला कनेक्ट होऊन सांगितल्या पाहिजे. म्हणजे ब्रह्मांड त्या विश पूर्ण कर. पण ते आपण मनात असा संशय आणायचा नाही की ह्या वर्षीच कंप्लीट होऊ दे किंवा होणार की नाही वगैरे वगैरे नाही, झाल्यातच अशा समजून आपण ब्रह्मांडाला होकारार्थी सूचना द्यायचे. परंतु आपल्याला होकारार्थी अगदी जन्मल्यापासून काही शिकवलेलंच नसतं बा. आपण लहान असतो, ए तिकडं जाऊ नकोस पडशील, आपल्याला आई म्हणते असं, किंवा ते त्याला हात लावू नकोस, हे करू नकोस, ते करू नकोस, असं निगेटिव्ह शिकलं असतं. कारण आपल्या इंडियामध्ये सगळं निगेटिव्ह शिकवतात. किंवा खोटं बोलू नकोस. पण त्यापेक्षा असं म्हटलं पाहिजे प्रत्येक आईनं वडिलांनी आपल्याला शिकवताना, म्हणजे त्यांची चूक असं नाही, पण आपल्या इथले टेंडन्सीज तसे की नेहमी सत्य बोलावं असं, किंवा आपण हे करू नये ते करू नये म्हणण्यापेक्षा असं सत्य बोलावं, सत्यानं वागावं, नेहमी अभ्यास करावा, नेहमी नेहमी व्यायाम करावा, अशा पॉझिटिव्ह सूचना जर दिल्या तर त्या लवकर अंमलात येत असतात. म्हणून आपण पॉझिटिव्ह. आणि कसं असतं, मन की हारी हारी आणि मन की जीत जीत. म्हणजे आपल्यापाशीच आहे सगळं. आपण हारलं की जग भी आपल्याला मदत करत नाही. म्हणजे जो खुद की मदत करता है उसे पूरी कायनात मदत करते है और भगवान भी उसे मदत करते. म्हणजे जो स्वतःची मदत करतो त्याला परमेश्वरही मदत करत असतो आणि पूर्ण ब्रह्मांड पण मदत करतात. परंतु स्वतःच जर स्वतःची मदत करत नसेल तर मग मात्र कुणी करणार नाही. तसं आपण जे 11 विशेष, आता उद्याला 11 नोव्हेंबर आहेच, एकदम महत्त्वाचा दिवस की ज्यामध्ये ब्रह्मांडाची सगळी द्वारं मोकळी असणार आहेत. 11 वाजता तर एकदम स्पेशल टाईम आहे. 11 वाजून 11 मिनिट सकाळचा आणि संध्याकाळचा 11 वाजून, म्हणजेच 11:11 AM मॉर्निंग अँड 11:11 PM इव्हनिंग. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टाईम फॉर मॅनिफेस्टेशन अँड इट्स अ मॅनिफेस्टेशन पोर्टल ऑफ युनिवर्स ओपनिंग. म्हणजे मॅनिफेस्टेशन पोर्टल आपलं जे आहे आणि ते ओपनिंग, त्याचे डोअर सगळे ब्रह्मांडाचे त्यावेळेला ओपन असतात. म्हणून उद्याला सकाळी 11 वाजून 11 मिनिट किंवा संध्याकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी आपण ब्रह्मांडाला आपल्या ज्या इच्छा आहेत आणि ते एका कागदावर लिहायचे आहेत. आणि आपल्याला सगळ्यात अगोदर किंवा सगळ्यात महत्त्वाची इच्छा एकदम वरती लिहायची पहिल्यांदा. त्यानंतर दुसरी इच्छा, त्यानंतर तिसरी, अशा 11 इच्छा एका कागदावर लिहून आपण शांतपणे बसायचं आहे. आणि 11 वाजून 11 मिनिट झाले की आपण ब्रह्मांडाला कनेक्ट व्हायचं आहे. कनेक्ट होणं म्हणजे की हे ब्रह्मांड, हे युनिवर्स, आय एम रेडी, आय एम ॲक्सेप्ट ऑल युअर ब्लेसिंग्स, फॉर ॲक्सेप्टिंग ऑल युअर ब्लेसिंग. म्हणजे तुझे जे आशीर्वाद आहेत ते घेण्यासाठी माझं मन तयार आहे. आणि मग आपण आपल्या इच्छा बोलायची की पहिली इच्छा समजा माझी अशी आहे, हे युनिवर्स, म्हणजे अगोदर युनिवर्सला आपण थँक्यू म्हणजे धन्यवाद द्यायचे. आणि कधी 11 वाजून 11 मिनिटं, समजा मी संध्याकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी बसलो, हे युनिवर्स, आय एम कनेक्टिंग विथ यू, मी तुझ्याशी जोडले जात आहो. म्हणजे माझं मन तुझ्याशी जोडलं जात आहे. आणि कुठलंही कनेक्शन जुळल्याशिवाय आपण आपल्या इच्छा तिकडे पोहोचू शकत नाही. आता उदाहरणार्थ आपण एखाद्याला मोबाईल केला आणि रेंज व्यवस्थित नसेल तर आपला आवाज तिकडे जात नाही. मग ते आपल्या ज्या इच्छा आहेत किंवा आपलं बोलणं आहे त्याला ऐकू जाईल का? नाही. तसा कनेक्शन झालं पाहिजे. म्हणजेच जीवाचं आणि शिवाचं. ब्रह्मांड म्हणजे तर काय? शिवच. शिव
हे सगळं कण जे आहेत ना, ओम कणाने हे सगळं ब्रह्मांड बनलेलं आहे. सगळे ओम 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 ओम, अणु रेणू हे ओम आकाराचे असतात. आणि म्हणून शिवाची आणि जीवाची कनेक्शन करायचं आणि शिवाला, ह्या ब्रह्मांडाला, या युनिव्हर्सला आपले इच्छा बोलायचे. आणि तो परमपिता आहे, बापांचाही बाप, सगळ्यांचा बाप आहे तो शिव. त्यामुळं आपल्या लेकरांच्या ज्या इच्छा आहेत, जसे की आपले देहधारी आई वडील आपल्या जी इच्छा असतात ते पूर्ण करतात की नाही, की माझ्या मुलाची इच्छा इंजिनियर बनायची आहे, माझ्या मुलाची इच्छा डॉक्टर बनायची आहे, माझ्या मुलाची इच्छा PSI बनायची आहे, म्हणून त्या दृष्टीनं मदत करतात की नाही होण्यासाठी. म्हणजे त्याला पुस्तकं, त्या पद्धतीचे ट्युशन, त्यामुळं जे काही खर्च, कोर्स ते करतात. तसं परमेश्वर आपला परमपिता असल्यामुळं आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत ह्या सगळ्या प्राणीमात्राच्या, मनुष्य प्राणीमात्राच्या, त्या संकल्प सिद्धीस नेण्याचा उद्याचा 11 नोव्हेंबर अँड स्पेशल टाइम इज 11:11 AM ॲट मॉर्निंग अँड 11:11 PM ॲट इव्हनिंग. समजा पहिली माझी इच्छा अशी आहे, अगोदर हे हे ब्रह्मांड, हे युनिवर्स, थँक यू फॉर युअर ब्लेसिंग्स अँड आय एम ॲक्सेप्टिंग ऑल युअर ब्लेसिंग्स अँड आय एम रेडी. मी तयार आहे. मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी माझं मन किंवा मी शरीरानं मनानं अगदी तयार आहे, असं म्हणून नमस्कार करायचा आणि आपली एक एक विश ब्रह्मांडामध्ये सोडायची आहे. पहिली विश आहे, आय हॅव अ लॉट ऑफ मनी. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मी खूप श्रीमंत आहे. आय एम सो लकीएस्ट पर्सन. आय एम सो आय एम वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन लातूर सिटी, इन महाराष्ट्र. जे का आपली इच्छा असेल ते. तर मी असे बोललो की आय हॅव अ लॉट ऑफ मनी अँड मनी इज कमिंग इन ईच अँड एव्हरी डिरेक्शन. प्रत्येक डिरेक्शनमधून माझ्याकडे भरपूर असा पैसा येत आहे. ही माझी पहिली इच्छा. दुसरी, आय हॅव लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड हेल्दी बॉडी. आय हॅव अ लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन. मी खूप समाधानी आहे, मी खूप आनंदी आहे आणि माझ्याकडे निरोगी आरोग्य, आरोग्यवान असं शरीर, तंदुरुस्त असं शरीर आणि मन आहे. त्यानंतर दुसरी विश काय, आय हॅव लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड हेल्दी बॉडी. माझ्याकडे हेल्दी बॉडी आहे, आरोग्यवान असं शरीर आहे. तिसरी आपली इच्छा काय असणार, म्हणजे मी जी 11 इच्छा आहेत फॉर एक्झाम्पल म्हणून सांगत आहे, जे त्याची इच्छा वेगळी असतील या माझ्या इच्छा. तिसरी इच्छा, आय हॅव अ वेल डिझाईन बंगलो. माझ्याकडे एक छानसं सुंदर असा बंगलो आहे. अँड ऑडी कार. माझ्याकडे एक छानशी ऑडी कार आहे. थँक यू फॉर दिस युनिवर्स. आणि मी त्याबद्दल हे ब्रह्मांड आपला आभारी आहे. चौथी इच्छा, आय एम द वेल नोन मॅन हू हॅव अ लॉट ऑफ फेम, वेल्थ, गुड हेल्थ अँड मॉरल कॅरेक्टर. तर थँक्यू युनिवर्स, कारण मी एक असं सुप्रसिद्ध असं फेमस, कीर्तिवान, प्रतिभा संपन्न, श्रीमंत आणि आरोग्यवान आणि शुद्ध चारित्र्य असणारा असा मनुष्य आहे. आय हॅव वन ऑफ दी लकीएस्ट पर्सन. मी अतिशय भाग्यवान, एक अतिशय भाग्यवान असा व्यक्ती आहे. त्यानंतर पाचवी, आय हॅव माय ड्रीम जॉब ऑर माय ड्रीम बिझनेस. माझ्याकडे माझ्या स्वप्नातलं जे काही व्यवसाय असेल, स्वप्नातली जी काही जॉब नोकरी असेल तो आहे. अँड आय एम एन्जॉयिंग धिस. मी त्यामध्ये आनंदी आहे. त्यानंतरची विश, आय हॅव अ लॉट ऑफ ब्लेसिंग्स ऑफ लॉर्ड शिवा अँड युअर युनिवर्स. थँक्यू. आणि माझ्याकडे माझे जे इष्ट आहेत शंभू महादेवजी, हे माझ्यावर अतिशय ब्लेसिंग्स, आशीर्वादाचा असा पाऊस आशीर्वादाचा माझ्याकडे, म्हणजे इतके आशीर्वाद सोडत आहेत आणि ते सगळे मी स्वीकारत आहेत. आणि ब्रह्मांड म्हणजे युनिवर्स, तुमचे जे आशीर्वाद आहेत ते घेण्यासाठी मी सज्ज आहे, तयार आहे. आणि त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू ब्रह्मांड, असं म्हणून
आपण ब्रह्मांडाचं थँकफुल करायचं किंवा युनिव्हर्सचं. त्यानंतर 7वी विश, एव्हरी डे आय गॉट अ लॉट ऑफ मनी फ्रॉम ईच अँड एव्हरी डिरेक्शन. प्रत्येक दिशेतनं माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे. माझं बँक बॅलन्स अगदी तगडं, म्हणजे भरपूर असं पैसा माझ्याकडे बँक बॅलन्स आहे. 8वी विश, आय हॅव अ लॉट ऑफ हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन इन माय लाईफ. माझ्या जीवनात आनंद आणि समाधान इतकं आहे की खूप खूप समाधान आहे. माझ्या जीवन आनंदात चाललेलं आहे. माझ्या घरातील प्रत्येक मेंबर आनंदाने आणि समाधानाने जगत आहेत आणि त्याबद्दल आम्ही थँक्यू. त्यानंतर 9वी विश, माय चिल्ड्रन्स आर टेकिंग अ हायर एज्युकेशन अँड दे हॅव अ लॉट ऑफ सक्सेस. माझी जी मुलं आहेत हे उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्यामध्ये ते भरपूर यश संपादन करत आहेत आणि त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. कुणाचे? युनिव्हर्सचे आणि लॉर्ड शिवाचे किंवा इष्टदेवत आपले जे असेल त्यांचे. त्यानंतर 10वी विश, माय ऑल फॅमिली माय ऑल फॅमिली मेंबर्स आर हॅप्पी अँड हेल्दी. माझ्या घरातील प्रत्येक सदस्य हा आनंदी आहे, समाधानी आहे, तृप्त आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण आपले आभारी आहोत. 11वी विश काय असणार आहे? थँक यू युनिवर्स, आय हॅव अ लॉट ऑफ वेल्थ, फेम, गुड हेल्थ अँड सॅटिस्फॅक्शन अँड युअर ब्लेसिंग्स. माझ्याकडे भरपूर कीर्ती आहे, प्रतिभा आहे, आरोग्य आहे, समाधान आहे आणि तुमचे आशीर्वाद आहेत. म्हणजे तुमचे म्हणजे ब्रह्मांडाचे आणि लॉर्ड शिवाचे, आणि त्याबद्दल थँक्यू, आभारी आहे असं म्हणून लॉर्ड शिवजींना आणि युनिव्हर्सला आपण थँकफुल करायचं आहे. तर अशा प्रकारे हे 11 विशेष मी ब्रह्मांडामध्ये सोडलेले आहेत. आता किती वाजलेत माहीत नाही, 11 वाजून 11 मिनिटांनी असतो, हे आजचं झालं. परंतु दररोज 11 वाजून 11 मिनिट सकाळचे किंवा संध्याकाळचे ह्या वेळेला ब्रह्मांडाचं डोर्स ओपन असतात किंवा ऐकत असतो, ब्रह्मांडाचं कनेक्शन होत असतात जीवाशिवाचं. तर त्यावेळेला सांगाव्या. आणि उद्या का? उद्या हा सगळ्या वर्षातला एकदम महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे 11 नोव्हेंबर. म्हणजे महिना पण 11 आहे. नोव्हेंबर म्हणजे 11वा महिना आणि टाईम पण 11-11, 11-11. आणि 11-11 टाईम इज अ गोल्डन टाईम फॉर बिकॉज धिस इज द लिसनिंग टाईम ऑफ ब्रह्मांड. म्हणजे ब्रह्मांडाचं ऐकण्याची वेळ किंवा ब्रह्मांडाचं ना आपलं कनेक्शन व्हायची वेळ. कारण ब्रह्मांडानं किंवा देवानं प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलेलं आहे बघा. म्हणजे जितके आजार आहेत त्याचं सोल्युशन किंवा त्याचं औषध इथंच आहे. वनस्पती, अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. आता त्या आपल्याला माहीत नसल्यामुळे ते भाग वेगळा. आता आपणाला एक गोष्ट जर सांगायची झाली, ज्या वेळेला लक्ष्मणजी यांना शक्ती लागलेली असते आणि त्यावेळेला सुषेण वैद्यांनी, म्हणजे सुषेण वैद्य जे त्या वानरामध्ये होते, त्यांनी सांगितलं की संजीवनी वटी आणा आणि ती जर नाकात सोडली तर, आणि ते पण दिवस उगवायच्या आत सोडली तर लक्ष्मणजी जिवंत होऊ शकतात. कारण ते कोमामध्ये म्हणजे अगदी मृत अवस्थेत गेले होते, राम शोक करत बसले होते वगैरे वगैरे. मग ते चॅलेंज कुणी घेतलं, टास्क तो पूर्ण करायचं? हनुमानजींनी. आणि हनुमानजींनी मग त्यांच्या प्रचंड वेगाने गेलेले आहेत आणि तिथं ती वटी हुडकत आहेत, शोधत आहेत त्या हिमालयामध्ये. त्यांना सापडना म्हणून ते पूर्ण डोंगरच उचलून आणलं आणि घे बाबा तुला जे पाहिजे ते घे. आणि मग ते सुषेण वैद्यांनी त्यातली संजीवनी वटी घेतली आणि लक्ष्मणांच्या नाकामध्ये पिळून त्यांना जिवंत किंवा हे केलेलं आहे, जागृत अवस्थेत केलेलं आहे. तर तसं सगळंच आहे इथं. म्हणजे ब्रह्मांडात सगळ्या गोष्टी, प्रश्न आहे म्हणजे उत्तर आहे. प्रश्न म्हणजे अशी गोष्ट म्हणजे न्यूटनचा लॉ काय सांगतो? व्हेन देर इज अ ॲक्शन देर इज ऑलवेज अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे परिणाम किंवा कारणाशिवाय कुठली गोष्टच नाही. अंधार आहे म्हणजे प्रकाश आहे, खोटं आहे म्हणून सत्य आहे, म्हणजेच असत्य आहे म्हणून सत्य आहे, अंधार आहे म्हणून प्रकाश आहे, डावा आहे म्हणून उजवा आहे. जर
सगळं उजवंच असतं तर डावं, मग हे श्रेष्ठ असं कळलंच नसतं ना. एखाद्या वर्गात सगळेच हुशार आहेत, तर मग एखाद्या ठराविक विद्यार्थ्याला हुशार म्हणलीच नसते कोणी. कारण त्यात एखाद्या गावात सगळे श्रीमंत आहेत, काही कौतुक वाटत नाही. पण असं असतं का नाही? मग काही लोक सर्वसाधारण असतात, काही एकदमच गरीब असतात, काही एकदम अगदी पालामध्ये राहणारे झोपडीत आणि काय एकदम हाय-फाय ह्याच्यात राहणारे. मग त्यामुळे ते हाय-फाय आता उदाहरणार्थ मुंबईला गेलं तर मलबार हिलमध्ये जे लोकं राहतात, स्टँडर्ड एरिया, तर त्या लोकांना किंमत आहे. कशामुळं? बाकीचे सगळे धारावीची झोपडपट्टी वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून. म्हणजेच असत्य आहे म्हणून सत्याला किंमत आहे. अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. दुःख आहे म्हणून आनंदाला किंमत आहे. या सगळ्या गोष्टी पाहिजेतच. वाईट आहे म्हणून चांगल्याला किंमत आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी निसर्गाचा बॅलन्स ठेवण्यासाठी. खोटं आहे म्हणून खऱ्याला किंमत आहे. या सगळ्या गोष्टी. तर हा विषय आपण विषयांतर होतंय. तर मला सांगायचं की 11 नोव्हेंबर म्हणजेच उद्याचा 11 नोव्हेंबर हा अतिशय मॅनिफेस्टिंग पोर्टल डे आहे. म्हणजे पूर्ण दिवसच आहे, परंतु त्यातला 11 वाजून 11 मिनिट अतिशय गोल्डन टाईम आहे आणि त्यावेळेला जर आपण आपल्या विशेष ब्रह्मांडाला सांगितल्या आणि ब्रह्मांडाचे ब्लेसिंग्स घेतले, तर त्या लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचं काम ब्रह्मांडाचं असतं. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to solve out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.